नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चला तर मग आज आपण बनवणार आहे कोळंबी मसाला. त्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 400 ग्रॅम कोळंबी घेतली आहे. ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तिला हळद आणि मीठ लावलं. इथे मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 टमॅटो घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4-5 7-10 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेला आहे. तेल गरम झालेलं आहे. सगळ्यात आधी आपण हे खोबरं भाजून घेऊ. मी हा कांदा भाजून घेते. आपला हा मसाला तयार आहे. मी मसाला बनवून घेऊ. तेल आपल्याला आपल्या अंदाजे घालायचं आहे, जेवढं पाहिजे तेवढं. मी हळद टाकत आहे. हा घरचा मसाला टाकत आहे, 2 चमचे. हा गोडा मसाला टाकत आहे. हे मसाले चांगले फ्राय करून घेऊ. ती बनवलेली पेस्ट टाकू. मसाला चांगला परतून घेऊ व्यवस्थित, तेल सुटेपर्यंत. आपला मसाला फ्राय झालेला आहे चांगला. तर आपण त्यात कोळंबी घालून घेऊ. कोळंबी चांगली मसाल्यामध्ये फ्राय करू. चवीप्रमाणे मीठ घालू याच्यात आपण. मीठ थोडं कमीच घालायचं, कारण की आधी मी हळद मीठ लावलं होतं. आणि अर्ध लिंबू पिळून घेऊ. पाच मिनिटं फ्राय होण्यासाठी झाकून ठेवू आपण. आपला मसाला फ्राय झालेला आहे चांगला. तर आपण त्यात कोळंबी घालून घेऊ. कोळंबी चांगली मसाल्यामध्ये फ्राय करू. चवीप्रमाणे मीठ घालू याच्यात आपण. मीठ थोडं कमीच घालायचं, कारण की आधी मी हळद मीठ लावलं होतं. आणि अर्ध लिंबू पिळून घेऊ.
5 मिनिटं फ्राय होण्यासाठी झाकून ठेवू आपण. पाच मिनिट झालेलं आहे. आपण एकदा पाहू. आपण गरम पाणी घालून घेऊ. ग्रेव्ही आपल्याला पाहिजे थोडी बनवू. थोडी कोथिंबीर घालून घेऊ. आणि 10 मिनिटं बारीक गॅसवरती आपण एक उकळी काढून घेऊ. आपला कोळंबी मसाला इथं रेडी आहे. आपण तो एका डिशमध्ये काढून घेऊ. आपला कोळंबी मसाला तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.